अहमदनगर इथल्या डॉक्टर सुजय विखेंच्याच या प्रचार सभेमध्ये दिलीप गांधी मात्र भडकल्याचं बघायला मिळालं। दिलीप गांधींना भाषण थांबवण्यास सांगितल्यानं त्यांना भलताच राग आला आणि त्यांनी तो व्यक्तही केला। दिलीप गांधी आपल्या भाषणात गेल्या 5 वर्षातील कामांची माहिती देत होते आणि त्याच वेळी त्यांना भाषण थांबवण्यास सांगितल्यानं ते रागावले। जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी गांधींना भाषण करण्यापासून रोखलं। त्यावर ते प्रचंड चिडले। मी अजून बोलणार आहे, मला 2 मिनिटं बोलू द्या, अशा शब्दात त्यांनी बेरड यांना सुनावलं। मी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे, यात सगळं काही आहे असं म्हणत त्यांनी भाषण सुरूच ठेवलं। हेल्थच्या दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक दृष्टीने अजून जवळ यावं, माणसाला कमी पैशामध्ये त्याला पुण्याला जाता यावं, पुण्याचं लोकांना आपलं इथे येता येतील। कुणी आलं नाही अजून, काय बोला तुम्हीच बघ। चला त्यांचं काय करताय? 2 मिनिटं बोलू देणार नाही तर मला कोणाला बोलू देणार? तुम्ही बोला। आम्ही विकास केला तो तर सांगितलं पाहिजे। हेल्थच्या दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक दृष्टीने अजून जवळ यावं,